ओके फाईन. सो नाव लेट्स रिझ्यूम इट बॅक. सो काय केलं आता आत्तापर्यंत आपण? वी हॅव सीन दॅट हाऊ टू क्रिएट अ बेसिक फॉर्म फॉर द युजर. एका युजरसाठी बेसिक फॉर्म कसा क्रिएट करायचा हे आपण बघितलं. ओके. ॲड्रेससाठी काय केलं आहे आपण? टेक्स्ट एरिया यूज केला, त्यामध्ये रोज आणि कॉलमचा यूज केला आहे. रोज म्हणजे किती लाईन्स हवे आहे आणि कॉलम्स म्हणजे काय? एका लाईनमध्ये किती वर्ड्स हवे त्याला कॉलम्स म्हणतात. ओके गुड. नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. चला आता नेक्स्ट पार्टवरती वर्किंग करूया. सो हिअर नाव वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट सिनेरिओ. नेक्स्ट सिनेरिओ काय आपला? आपल्याला डेट ऑफ बर्थ ॲड करायची आहे, पिनकोड ॲड करायचा, स्टेट ॲड करायचा आणि आय ॲग्री ॲड करायचं. ओके. सो इथे या फॉर्ममध्ये आता मला नेक्स्ट आहे पिनकोड ॲड करायचा. पण पिनकोडच्या आधी आपण काय ॲड करूया? स्टेट. आता बघा मला सांगा, स्टेट काय करतो आपण? टाईप करतो का सिलेक्ट करतो? सिलेक्ट करतो, बरोबर. यासाठी आपण एक सेक्शन क्रिएट करूया आणि या सेक्शनमध्ये सिलेक्ट नावाचा टॅग यूज करूया. सो आय विल जस्ट यूज लेबल लाईक स्टेट आणि यात मी काय करेल? सिलेक्ट नावाचा एक टॅग यूज करेल. आता हा जो सिलेक्ट टॅग असतो, या सिलेक्ट टॅगमध्ये एकापेक्षा जास्त ऑप्शन्स असतात. काय असतात? इकडे लक्ष द्या. एकापेक्षा जास्त काय असतात? ऑप्शन्स असतात. सो आय विल से दॅट आय वॉन्ट फर्स्ट ऑप्शन ॲज लाईक स्टेट महाराष्ट्र. ओके. लेट्स ॲड वन मोर ऑप्शन लाईक से केरला. ओके. लेट्स ॲड वन मोर ऑप्शन लाईक गुजरात. गुजरात. अजून? व्हेरी गुड. फुल भैया. UP MP. हां ठीक आहे ठीक आहे. आसाम. स्पेलिंग बरोबर आहे का? आहे ना? आहे वाटतं. असो. सो इथे तुम्ही बघू शकता की आता मी कोणता पण स्टेट सिलेक्ट करू शकतो. बाय डिफॉल्ट स्टेट कोणता आहे? पण मला जर सपोज हा बाय डिफॉल्ट स्टेट गुजरात हवा असेल तर? व्हेरी गुड. अत्यंत हुशार विद्यार्थी. नंतर मला UP हवा असलं तर मग त्याला 1 नंबर आणायचं. हा असं न करता आपल्याकडे एक ॲट्रिब्यूट असतो, त्याला म्हणतात सिलेक्टेड. काय ॲट्रिब्यूट? त्याने गुजरात ॲटोमॅटिक सिलेक्ट होतं. ओके. पण मला कोणताच जर नको आहे, सपोज आय डोंट वॉन्ट इट, तर मग त्या केसमध्ये आपण काय करणार? इथे मी टॉपला एक ऑप्शन ॲड करेन अँड हिअर आय विल जस्ट से डॅश 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 सिलेक्ट. And now you will see user can select a ओके. आता पिनकोड जर हवा असेल तर फोन नंबरसाठी काय यूज केलं होतं आपण? हां व्हेरी गुड. सो इथे मी म्हणेल सेक्शन विथ लेबल पिनकोड. पिनकोड किती नंबरचा असतो? 6 नंबरचा. तर आता आपल्याला रिस्ट्रिक्शन देता येईल का? नाही, कारण ती प्युअर रिस्ट्रिक्शन आपण जावास्क्रिप्टमध्येच देऊ शकतो. बट आय विल जस्ट इनपुट ॲज अ टाईप नंबर आणि त्यानंतर मी काय देणार आहे? वी विल से प्लेस होल्डर एंटर पिनकोड. सो यू विल सी इट आस्क फॉर द पिनकोड. समजतंय? समजतंय? व्हेरी गुड. नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट. सपोज इथे मला डेट ऑफ बर्थ ॲड करायची. काय ॲड करायची आहे?
डेट ऑफ बर्थ अँड टाईम ऑल्सो. काय ॲड करायचं आहे? डेट ऑफ बर्थ अँड टाईम. हे कुठं लागतं आपल्याला? जेव्हा तुमच्या ग्रहांची दिशा फिरलेली असते आणि तुम्हाला तुमची कुंडली काढून घ्यायची असते. जॉब नाही लागत आहे, लग्न नाही होते, मित्रलाही मारताय, घरचेलाही मारताय, खूप वैताग आलाय लाईफमध्ये, मग काय काढतो आपण? कुंडली. बरोबर ना? म्हणजे ज्या ग्रहांनी आपल्याला पाहिलेलं नाही राहत त्यांनी आपल्याला फिरवलेलं राहतं. तेच करतो ना आपण इथे. बरोबर आहे. सो जस्ट आय विल से इनपुट, आणि इथे इनपुट मी डेट यूज करतो. आणि त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक इनपुट आहे, मी म्हणेल टाईम. कोणते कोणते इनपुट टाईप आहे आपल्याकडं? डेट अँड टाईम. सो नाउ यू विल सी दॅट इट आस्क फॉर डेट अँड टाईम. याला काय म्हणतात? व्हेरी गुड. हे कॅलेंडर नाही, याला म्हणतात डेट पिकर. काय म्हणतात? डेट पिकर. कॅलेंडरमधून डेट पिक करता येते का? यातून सिलेक्ट करता येते. याला काय म्हणतात? डेट पिकर. आणि हा काय आहे? जसा डेट पिक करते तसा हा काय आहे? टाईम पिकर. व्हेरी गुड. काय तो? टाईम पिकर. मग तुम्ही इथून टाईम सिलेक्ट करू शकताय. तुमचा जन्म केव्हा झाला होता, तो AM PM होता, ते सिलेक्ट करू शकताय. अमावस्या ते यात अमावस्या दिसतं. आलंय लक्षात? आता यात सोबत अजून एक इम्पॉर्टंट पार्ट असतो, ती म्हणजे कधी कधी आपल्याला डॉक्युमेंट पण अपलोड करायचं असतं. बरोबर की नाही? सो मी इथे मध्ये सिलेक्ट, सपोज मला सेक्शन लेबल, सपोज मला इथे रिझ्युमे अपलोड करायचा आहे. का अपलोड करायचं आहे? रिझ्युमे. अँड देन आय विल से इनपुट, and here we will just use input as a type file. काय इनपुटचं नाव? फाईल. त्याने काय होणार? इथे बघा तुम्हाला ऑप्शन आलाय का चूज करायला? यावरती जर मी क्लिक केलं तर हे ओपन होतं. याला काय म्हणतात? फाईल सिलेक्टर, टॅब. कोण म्हटलं टॅब? काय म्हणतात याला? फाईल काय? फोल्डर. आणि आतलं काय? बेबी फोल्डर. फाईल पिकर. बरं, म्हणजे डेट पिकर होतं, टाईम पिकर झालं, फाईल पिकर आलं. याला म्हणतात डायलॉग बॉक्स. काय म्हणतात? डायलॉग बॉक्स. आणि मी राईट क्लिक करतो, याला काय म्हणतात? अरे थर्ड इयरचे BSc कॉम्प्युटरच्या मुलांनो, याला काय म्हणतात? राईट क्लिक केल्यावर याला म्हणतात कॉन्टॅक्ट मेनू. काय म्हणतात? कॉन्टॅक्ट मेनू. हे लक्षात ठेवा. तुम्ही केव्हा पण कोणत्या पण ऑपरेटिंग सिस्टीमवर जाऊन राईट क्लिक करता त्याला कॉन्टॅक्ट मेनूच म्हणतात. ओके. सर्व ठिकाणी राईट क्लिक आहे. मॅकमध्ये, लिनक्समध्ये, विंडोजमध्ये, सर्व ठिकाणी ना. बरोबर की नाही? हे जे दिसतोय याला म्हणतात डायलॉग बॉक्स. हा डायलॉग बॉक्स. ओके. आणि तो दुसरा कोणता आहे? ज्यावेळेस आपण राईट क्लिक करतो तेव्हा कॉन्टॅक्ट मेनू. आता किती फाईल सिलेक्ट करू शकतो आपण इथे? एक. राईट. पण मला जर मोर दॅन वन फाईल सिलेक्ट करायची असेल तर मग इथे आपण ॲट्रिब्यूट यूज करणार मल्टिपल. काय ॲट्रिब्यूट? मल्टिपल. तर बघा आता ते लक्षात कसं ठेवायचं समजून घ्या. इथे चूज काय लिहिलेलं आहे? एंडला बघा. म्हणजे किती फाईल चूज करू शकताय? मल्टिपल. पण इथे जर मी मल्टिपल काढलं तर काय ते बघा, चूज. म्हणजे काय करू शकतो आपण? व्हेरी गुड. आता सपोज या तीन पैकी मला मेल बाय डिफॉल्ट सिलेक्टेड करायचं आहे की पेज लोड झालं का फॉर्ममध्ये मेल सिलेक्टेडच पाहिजे. सो त्या केसमध्ये काय यूज करू शकतो आपण? ते तर आपण ड्रॉपडाऊनसाठी केलं. यासाठी आपल्याला आपल्याकडे एक ॲट्रिब्यूट असतं ज्याला म्हणतात चेक्ड. काय असतं?
checked. काय ॲट्रिब्यूटचं नाव? checked. So if I save this, you will see that now it is checked. बघा मी ते रिफ्रेश करतोय. ओके, आणि मला जर हेच फिक्स ठेवायचं असेल, सपोज आता आपण एक खाली चेकबॉक्स पण ॲड करूया आय ॲग्रीचा. सो हिअर आय विल जस्ट से दॅट देर इज वन मोर सेक्शन, आणि इथे मी काय करेल, इनपुट ॲड्स चेकबॉक्स. सो नाव यू विल सी दॅट की इथे चेकबॉक्स पण आहे. रेडिओ बटन चेकबॉक्समध्ये काय डिफरन्स आहे? रेडिओ बटन सिलेक्ट केल्यानंतर अनसिलेक्ट करता येतं का? नाही, पण चेकबॉक्स करता येतं. पण मला जर बाय डिफॉल्ट चेकबॉक्स जर टिक हवा आहे तर कसं काय करावं लागेल? मला इथे पण सेम यूज करावं लागेल. आणि तुम्ही बघू शकता आता बाय डिफॉल्ट तो पेज फ्रेशवरती चेक. पण मला जर याला अनचेकच नसेल करून द्यायचं युजरला, तर काय करणार आपण त्या केसमध्ये? आय विल यूज डिसेबल्ड. काय यूज करणार? डिसेबल्ड. झोप येते का? पाणी प्यायचं? मी पितो. सो आता चेकबॉक्स काय झाला आपला? इथं दिसतोय का? लाईट ग्रे कलर. काय झाला तो? डिसेबल. कशाला एवढी अवकाळा करून घ्यायची त्या मानेची? सगळे आवय नीट बसली, ती मानच इकडे तिकडे हलती. चला इकडे बसा. हा, तुझा लॅपटॉप लगेच डेड होईल ना, बस तू तिथंच. ओके, आणि नंतर याच्या पुढे आता आपण एक लेबल ॲड करूया. लेबलला मी काय म्हणेन, लाईक लोरम इप्सम, लोरम 10 वर्ड्स. तर इथे तो ॲग्रीमेंट ॲड करेल. बघा आता चेक बाय डिफॉल्ट इथे तुम्ही ॲग्रीमेंट टाकणार. आय ॲग्री दॅट आय हॅव रीडेड द इन्स्ट्रक्शन अँड आय विल फॉलो ऑल द रूल्स प्रोव्हाइडेड इन द इन्स्ट्रक्शन्स. तसं मी इथे डमी टेक्स्ट टाकला लोरम. And this is what a form is all about. तर तुम्ही जेवढे पण फॉर्मचे एक्झाम्पल बघितले सर्वांमध्ये बऱ्यापैकी हेच स्ट्रक्चर आहे, बरोबर की नाही? तर यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे की तुम्ही फॉर्मला या प्रकारे डिझाईन करू शकता. इथपर्यंत काही क्वेश्चन बेटा? कोणतं? स्टेट ना. ते बघा ते स्ट्रक्चर खूप सोपं आहे, हे लक्षात नाही ठेवायचं. पण मी हिंट देतो. तुम्ही सिलेक्ट एलिमेंट यूज करणार, म्हणजे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ना, स्टेट सिलेक्ट करायची. त्यासाठी काय यूज करणार आपण? सिलेक्ट. आणि एका सिलेक्टमध्ये मल्टिपल स्टेट्सचे म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहे माझ्याकडे, तर काय यूज करणार आपण? हे व्हॅल्यू विसरून जा आता सध्या. ते जावास्क्रिप्ट. आणि तुम्हाला जर लिमिटेशन द्यायचं असेल फाईलमध्ये तर तुम्ही असं लिहू शकताय. स्मॉल नावाचा एलिमेंट घ्यायचा, मी मॅक्झिमम 40 लाईक से 2 MB ऑफ फाईल इज एक्सेप्टेड. ओके, सो नाव it will say max 2 MB of file is accepted. पण याला जर अजून प्रॉपर डिझाईन करायची तर काय यूज करावं लागेल आपल्याला? व्हेरी गुड, जावास्क्रिप्ट. अजून चांगली डिझाईन म्हणतोय मी. अरे डिझाईन, हां काय करावं लागेल? इथपर्यंत ट्राय करता? करा फॉर्म क्रिएट. करा, ट्राय आउट करा. फॉर्म्स असेच असतात मॅक्झिमम करून. ओके,
सो जस्ट ट्राय करून बघा.